तुम्हा भेटायाची गोडी नाव घेईन आवडी उभी चैतन्याची गुढी स्वामीनाथ। टाळ्या वाजून स्वागत करूया नलावडे फॅमिलीचं। तुमच्या राधेनं काय केलंय माहितीये का? ती संपूर्ण जिल्ह्यात प्रथम आणि मुलींच्या विभागातही प्रथम आली आहे। अरे स्वामी असला कुटाणा करायला येतो का इथं? मग उद्या स्वामींची पूजा करू नको म्हणजे? कमळ नेहमी चिखलात उगवतं, पण त्या कमळाला कधी पाण्याची खताची संगोपनाची गरज नसते। जे स्वामींच्या मनात आहे ते समजायला उशीर लागल बाळा। स्वामींचा आदेश मानून जगायला शिक। अरे काय कळतं का नाही तुला? प्रपोज केल्यापासून 5 वर्ष झाली वाट बघतोय। पोरीचे लग्न लावून द्या म्हणाव। कुठल्या काकूबाईच्या प्रेमात पडलायस रे तू? तुझं चॉईस ना, विषय संपला। शेणमूत काढण्या व्यतिरिक्त काय येतं आणखीन? आई सकाळी सकाळी बायकोच्या हातचा नाश्ता। आजच नाही आता रोजच। चेहरा बघितला ना कसा गरिबीचं लॅमिनेशन केल्यासारखं आहे? असा चेहरा बघितला ना की कुणालाही किव येईल। अवकाळी पाऊस नाचून गेला मुर्दा। आणि त्यांचं घर पडले त्यांचं ते बघून घेतील ना। आणि आता ह्यांनी पैसे मागितलेत घर पडले म्हणून। उद्या मला घर बांधून द्या म्हणून मागे लागले नाही म्हणजे मिळवलं। ताई मी आलोय, तुझा स्वामी। हा स्वामी माझा भाऊ। घरात माणसं किती नांदतात त्यापेक्षा ती किती आपलेपणाने वागतात ही त्या घरची संपत्ती असते, ज्याला आपण वैभव म्हणतो। फसले मी या घरात येऊन। तुमचे मिस्टर रसपानाची तुम्हाशी कविते रीत नजरेतुनी। रसपानाची तुम्हाशी कविते। स्वामी अहो तुमचं लक्ष नाही। तुमचं तरी कुठे लक्ष? राणी गेली की। स्वामी आहेत इथं तिथं कायम पाठीशी।